नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जे आहे आजचा शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्यासाठी आणि मोठी गर्दी अशी या ठिकाणी आहे सर्वच पक्षाची। तर वंचित बहुजन आघाडीने सुद्धा या ठिकाणी बाजी मारत आपले उमेदवार मैदानात उतरवलेले आहे। आपण बघू शकता या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जे आहे रोशनीताई लोणारे या ठिकाणी आलेले आहेत आणि अर्ज भरून ते आलेले आहेत। ताई जय भीम। काय सांगाल, वंचित बहुजन आघाडीने तुम्हाला उमेदवार केलेला आहे आणि तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करून आलेले आहे। वंचित बहुजन आघाडीने मला एक चान्स दिलेला आहे आणि मी आत्ताच अर्ज सादर करून आलेली आहे। खूप खूप धन्यवाद वंचित बहुजन आघाडीचे। तुम्ही नगरसेवक बनाल, काय विजन काय आहे प्रभागासाठी तुमचं? मी नगरसेवक जर बनली तर प्रभागामध्ये सगळे काम करायचे आहेत आपल्याला आणि सगळे जे आजपर्यंत कोणी केलेले नाही आहेत काम तसे आपल्याला नवीन अजेंडा आपल्याला तयार करायचा आहे। वंचित बहुजन आघाडीचा नवीन एजेंडा तयार करून तुम्ही लोकांपर्यंत जाणार आहे? हा, तुमचे पती पत्रकार सुद्धा आहे, हो। पत्रकारितेचा काही फायदा होईल? नक्कीच व्हायला पाहिजे आहे पत्रकारितेचा फायदा, कारण प्रचार त्यांचा आधीच झालेला आहे। 50% प्रचार आपला झालेलाच आहे। आता आपल्याला प्रत्येकाकडे जाऊन भेट घ्यायची आहे। फक्त आपल्या जवळ तिकीट हातात आली की आपल्याला प्रचाराला सुरुवात करायची आहे। सोबत सासूबाई सुद्धा आहे, त्यांचा आशीर्वाद खूप महत्वाचा आहे। त्यांचा आशीर्वाद मी आताच घरीच निघताना आशीर्वाद घेतला आणि इथे अर्ज भरायला आलेले। काय वाटते सुनीला आशीर्वाद समाजसेवा करण्यासाठी? मना भावातून बिलकुल अंतःकरणातून आशीर्वाद माझ्या सुनेला। हो, प्रचारासाठी पण बाहेर निघा लागेल तुम्हाला? मी अवश्य निघणार प्रचारासाठी पण निघणार। हो, कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाची पार्टी वंचित बहुजन आघाडी बाळासाहेबांच्या पक्षाच्या उमेदवार आहे। हो, ते बाबासाहेबांच्या वंशालाच तुम्ही वोट द्या आणि त्यांना पुढे न्या आणि त्यांच्याच विचाराने तुम्ही सतत चाला, तुमचं भलंच आहे। जय जयकार आहे। नक्कीच बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं चालण्याची जे प्रेरणा आहे ते आई देत आहे आणि सुनेच्या पाठीमागे त्यांचा मोठा असा हात आहे। सुनेला निवडून आणणार आशीर्वाद दिलाय। तुम्ही काय सांगाल? मी ॲडव्होकेट प्रवीण दुपारे, ही माझी सून आहे। तर वंचित बहुजन आघाडीने आमच्यावर विश्वास दाखविला आणि पोरीला सीट दिली, तर माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत। प्लस आमची आंबेडकरवादी पार्टी आहे, आम्ही काही बीजेपी आम्ही कोणाच्या समोर गेलेलो नाही की आम्हाला तिकीट द्या, काँग्रेसला तिकीट द्या की आम्हाला बीजेपीला तिकीट द्या। आम्ही आंबेडकरवादी आहोत। ही आमची आई माझी आई लहानपणापासून भीम सैनिक आहे, माझे वडील भीम सैनिक होते, यांचे हसबंड भीम सैनिक होते, आई लहानपणापासून भीम सैनिक आणि आम्ही लहानपणापासून भीम सैनिक। तर आम्ही आंबेडकरी मार्गाने चालणारे लोक आहोत। तर आम्हाला त्यांचीच तिकीट हवी होती आणि भेटली, त्याच्यामुळे आम्ही उभी आहोत। सुद्धा प्रभागात पिंजून काढा प्रचार। हो, ते प्रभाग तर पिंजून काढायचे आहे। प्लस आमची कॅन्डिडेट हुशार आहे, आमची कॅन्डिडेट एमफिल आहे, शिक्षिका आहे, एमफिल आहे, नेट पास आहे, शिकली सवरली कॅन्डिडेट आहे। नक्कीच रोशनी ताई जी आहे उच्च शिक्षित आहेत त्या सुद्धा आणि प्रभागासाठी एक चांगला तुम्हाला एक उमेदवार यांच्या माध्यमातून मिळू शकते। कारण कुठल्याही गोष्टी जी आहे शिक्षणाशिवाय होणार नाही आहे आणि महानगरपालिकेमध्ये जर आवाज उठवायचा असेल तर असे सुशिक्षित जे नगरसेवक आहे महानगरपालिकेमध्ये पाठवले पाहिजे। आणि त्यांचे पती जे आहे भीमराव लोणारे जे आहे स्टार एक पत्रकार सुद्धा आहे आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी नक्कीच वंचित बहुजन आघाडीला फायदा होईल आणि नक्कीच तुम्हाला शुभेच्छा या आणि प्रचार करा आणि निवडून या। धन्यवाद। चला बघत राहा WS न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद, नमस्कार।